घोडगाव संघ एक अतिरिक्त खेळाडू आलाय का इकडे ना हा फक्त नाव सांगा. गोलंदाज आहे आशिष पाटील. स्ट्रायकरला फलंदाज आहे क्रितेश घरत का आणि निकुंज. आशिष एक वेगवान गोलंदाज. राईट आर्म द गेट. पहिला चेंडू कव्हर वरनं फेकून दिला जातोय. खणखणीत दणदणीत असा आलेला क्वालिटी शॉट. दर्जेदार फटका. दॅट्स अ टच ऑफ क्लास. बघूया पुढचा चेंडू. आशिष राईट आर्म द गेट पंचांच्या डावीकडनं. निर्धाव चेंडू पडतो का. 1 रन. निर्धाव चेंडू. क्रितेश घरतला पाहिलं की सिद्धेश मोरे आठवतो. 1 चेंडू आणि 5 धावा. आणि पंच मंगेश बाईत. हे 3 खेळाडू मात्र आम्ही विसरणार नाही. पंच मंगेश बाईत, फलंदाज क्रितेश घरत आणि गोलंदाज सिद्धेश मोरे. ओ लवली डिलिव्हरी. सुपर्ब डिलिव्हरी. देखते रह गए, ढूंढते रह गए. आणि फलंदाज बाद झाला क्रितेश घरत. बडी मछली जाल में. की बिरवाडीचा तो गोलंदाज लक्षात राहतो. सुमित ढेकले 5 चेंडू उभं ठेवलं होतं सुमित ढेकलेला. काय जबरदस्त गोलंदाजी. आशिष पाटील पहिला चेंडू चौका, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू क्रितेश घरत सारख्या खेळाडूला त्रिफळा उद्ध्वस्त केला. पुढचा चेंडू. झेल उडतोय आणि इथे मात्र चौथ्या चेंडूवर आणखीन एक गडी बाद होतोय. तो साईश का. नवीन फलंदाज येतोय सार्थक. काय गोलंदाजी. अनबिलिव्हेबल. मॅजिकल स्पेल, ड्रीम स्पेल आशिष पाटील यांच्याकडनं. राईट आर्म द गेट. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. पुन्हा एकदा झेल उडतो की काय. आणि चेंडू चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 8. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. या पुन्हा एकदा झेल उडतोय. झेल सुटतोय. बघा खेळाडू जखमी होत आहेत. फलंदाज बाद. फलंदाज धावबाद होतोय.
जा खेळाडू जखमी होतात मैदानामध्ये घेऊन जा स्प्रे प्रथमोपचार. चिराग फलंदाज. धावसंख्या झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9, 3 बाद 9 रनआउट झाला ना एक. पहिलं षटक संपल्यानंतर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज. कोण आहे गोलंदाज? कोण? दर्शन. दर्शन येतो नवीन गोलंदाज. राईट आमो. सुरेख गोलंदाजी अपील केलं जात आहे.
वाडा तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष जयेश पाटील येत आहेत. यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. फलंदाज बाद. हे बघा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. नाही ना, त्याला रिव्ह्यू नाहीये ना. चला, पहिल्या फेरीतले विजय असलेले सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की लॉट्स पाडले जात आहेत दुसऱ्या फेरीतले. आपण तोरी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. कुणाल तुले, त्यानंतर मुदस्सर पटेल यांचं आगमन होत आहे. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम सर, स्वागतम, सुस्वागतम. कुणाल तुले, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, कोंडला पूर्व मधले. नाही, पंचांनी आऊट दिलेलं आहे, फलंदाजाला निर्णय मान्य नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी तिथशी त्याची डिस्प्यूट चाललेली आहे. आयोजकांनी हस्तक्षेप करायचा तिथं. काय ते एकदाचा फायनल, पंचांनी तर त्याला आऊट दिलेला आहे. पंचांचा निर्णय काय अंतिम दिलेला आहे, तर त्याच्यावर काय वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे आलेले सदस्य सचिन पष्टे काय निरोप आहे तो समजावा आम्हाला. आणि पुढल्या वर्षापासून इथं पंच ठेवूच नका. रॉबर्ट आणा, रॉबर्ट. वाडा तालुक्यातल्या या पुढील सगळे जे असतील ना सामने, हे आधुनिक जो मानव आहे रॉबर्ट, 2-2 रॉबर्ट असतील. हा, वाड्या तालुक्यात पंच ठेवायचं नाही, मानवी पंच ठेवायचेच नाहीत, रॉबर्ट वरच.
कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी आणि आयोजकांशी आर्ग्युमेंट करायची नाही. तुम्हाला जो निर्णय दिला जाईल पंचांशी, लाईव्ह मॅच चालू आहेत, मी काय सांगितलं, पंचांशी आणि आयोजकांशी कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाही. जो निर्णय असेल तो दिला जाईल, तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल. ग्राउंडमध्ये असभ्य वर्तन केल्यास आयोजकांकडून कडक कारवाई केली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. जो निर्णय असेल तुम्हाला पोहोचवला जाईल, जो पण निर्णय असेल ना तुम्हाला कळवला जाईल. 1 मिनिट द्या. प्रशांत पाटील बोरांडे यांचं आगमन झालेले. आई सर पधारिये, तशरीफ लाइये, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. प्रशांत पाटील यांच्यासोबत आलेले दुसरेही पाहुणे, त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया इकडे यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार, फक्त कर्णधाराने यायचं, बाकी कुणी यायचं नाहीये. दोन्ही संघाचे कर्णधार यांनी इकडे यायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील, डझंट मॅटर, इट्स ओके. पंचांचा निर्णय जो काही पण असेल तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. नो आर्ग्युमेंट. आता
डॉट बॉल ना, निर्धाव चेंडू, सामना पुढे, शो मस्ट गो ऑन. चला पुढचा चेंडू, राईट आमोवा. याला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म बॉलचा फटका पाहायला मिळतो. 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. एका धावेने धावसंख्या पुढे केले, 10 होते धावसंख्या. किती गडी बाद झालेले आहेत? 3 बाद ना, 3 बाद 10. दर्शन अत्यंत शाळकरी मुलगा आहे, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. नामांकित फलंदाजाच्या समोर त्याचा कस लागतोय आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिलेली आहे. पुढचा चेंडू राईट आमोवर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलं जात आहे. षटकार की झेल? षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 16वर. डिलिव्हरी वेल बोल्ड बाय दर्शन. षटकार मारला
षटकाराचा सव्यात परतफेड केली जाते दर्शन यांच्याकडनं. त्रिफळा उद्ध्वस्त. बघा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल पहिल्या फेरीतल्या विजय संघांना. दुसऱ्या फेरीतले लॉट्स ऑलरेडी इथं इतका वेळेचा अपव्यय झालेला आहे. त्याच्यामुळे आता यापुढे तुम्हाला अधिकृत सूचना देऊनही जर आपल्या पहिल्या डावातले विजय खेळाडू येत नसतील कर्णधार, आम्ही लॉट्स पाडून टाकू आणि त्यानंतर आलेली कुठलीही कुजबूज आम्ही ऐकून घेणार नाही. पंचांना पाणी घेऊन जा. नवीन फलंदाज येतोय सूरज. दर्शन सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते दर्शन यांच्याकडनं. शाळकरी मुलगा आहे, परंतु व्यावसायिक गटातल्या चांगल्या नामांकित खेळाडूंना अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर नाचवतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दर्शन यांच्याकडनं. राईट आर्म हवा. यावेळेला झेल उडतोय आणि गडी बाद होतोय. बघा दर्शन छोटा खेळाडू आहे, परंतु 2 विकेट त्याने 2 गडी बाद केले त्या षटकामध्ये. 7 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. धावसंख्या जाऊन भेटली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 16. 5 गडी. निम्मी फलंदाजांची जोडी फळी कापून काढलेली आहे. एक षटकांचे होतील. अवस्थेत गेला तर 3-3 चेंडूंचे पण होतील. हा मग आणि जर फारच वेळ गेला तर मग टॉसवर पण होईल. सागर येतोय शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी. सलामीचा फलंदाज विकेट. वाह सुरेख पहिला चेंडू पडतोय. पधारिये तशरीफ लाइए. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मॅरिड आहेत, विवाह बंधनात अडकलेले 2चे 4 झालेले आहेत. पुढचा चेंडू. एवढा शॉर्ट टर्म फुलचा फटका. चेंडू जातोय मिड विकेट वरनं उतुंग षटकार. षटकारानं धाव संख्या 22 वर. हॅलो. षटकातला 3रा चेंडू मार्गस्थ करतोय सागर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकारानं धावसंख्या 28 वर. टच ऑफ क्लास. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट सागर पाटील यांचा. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. खरपूस समाचार घेतला तो. 1 रन बनवून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि 2 धावा बनवून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन बोलली ती 30 वर. बघा लॉट्स पाडले जात आहेत. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. बघा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सावरोली आणि यंगस्टार कुडूस. पहिला सामना सावरोली आणि यंगस्टार कुडूस. नाणेफेक करून घ्या लगेच.
लिहून ठेव रे. सावरोली विरुद्ध यंगस्टार कुडूस. हाय तो जीव की पुढचा चेंडू. धानीवानी विजयी संघ. यंगस्टार कुडूस आणि सावरोली नाणेफेकीसाठी या. गडी बाद झालेला आहे. अकलोली संघाला विजय मिळालेला आहे. हा किती धावा झाल्या? 36 ना. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. यंगस्टार कुडूस विरुद्ध सावरोली नाणेफेकीसाठी या. आलेला आहे. सावरोली संघाचा कर्णधार दंड थोपटून मैदानामध्ये उतरलेला आहे. घ्या महेश जाधव या. लगेच नाणेफेक करून घ्या. इथंच उडवा. टॉस बॉक्स मध्ये नका जाऊ. आता अकलोली संघाला बाय मिळालेली आहे. हो सामने दुसऱ्या फेरीतले 2 षटकांचे होतील. हो मग खेळाडूंच्या टाइमपासमुळे अनेक विघ्न आली या स्पर्धेमध्ये. 37 धावांचं एक आव्हान. मुदस्सर पटेलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. टॉस केला जाईल. कॅप्टन इथे उपस्थित आहेत ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मुदस्सर पटेल आपल्यासोबत आहेत. चला भिरवाडी संघ विनाविलंब क्षेत्ररक्षण लावून घ्या. SP हा कॉल दिलाय आणि इथे MB येतोय. काय निर्णय घेईल? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. कमी ओव्हरच्या मॅचेस सुद्धा टीम उशिराने आलेत. साधारण काय टोटल पर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल? सर्वात पहिली महत्वाची गोष्ट मला बोलायची अक्षय सर, कारण की आपल्याकडचे संघ जेव्हा दुसऱ्या तालुक्यात खेळायला जातात पोहोचतो. हे लोक का टायमार येत नाही? यांना पेनल्टी लावा. यांना टायमार येतो. माझं वैयक्तिक मत आहे मॅच 5 वाजता असते तर आम्ही 3 वाजता घर सोडतो. का तर आम्हाला पेनल्टी आपण लाड करतो. हे काय गावचे जावं. नेक्स्ट मॅच जेव्हा आयोजनाला माझा विनंती आहे टायमार पोहोचल्यानंतर हाकलू काही गरज नाही आपल्याला. मला असं वाटतं मी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मला समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा माझा मुभा असेल. खरं आहे टायमिंग वर यायलाच पाहिजे प्रत्येकानं. पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. किती टोटल वाटते डोक्यात जी लावली पाहिजे? 40+ आमचा टार्गेट राहील. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे मुदस्सर पटेल आहेत. मुदस्सर एक गाव एक संघ फॉर्मॅट मधले तगडे संघ इथपर्यंत आलेत. कसं वाटतं ही स्पर्धा पाहता? आणि नेहमीच शिवकृपा ट्रॉफी एक मानाची स्पर्धा राहिली आहे. कसं वाटतं या स्पर्धेत आल्यानंतर? शिवकृपा स्पर्धेचे जेवढे पण आयोजक आहेत त्यांना सर्वात आधी मी धन्यवाद देईन. काय एक प्रत्येक वेळेस ते आपल्या तालुक्यामध्ये एक चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि खूप चांगले संघ आलेत. आणि शिवकृपा चषक म्हटला तर वाडा तालुक्यातला वर्ल्ड कपच आहे. आणि हे बोलणं काय खोटं नाही आहे, ते खरंच आहे. आणि खूप चांगला नियोजन संयोजन असते धनंजय साने आणि त्यांची पूर्ण टीमचा. आणि प्रत्येक वर्षी काय वेगळा तरी असते. आणि त्यांना याच्या पुढच्या वर्षी जेव्हा मॅच ठेवायची असेल तर याच्यापेक्षा काय चांगला आणखीन करावा हे आमचे शुभेच्छा आहेत. आणि आम्ही त्यांच्या जोडीलाच असतो प्रत्येक वेळेस. धनंजय गातेस म्हटलं तर हे मॅच माझे होंडो MB भाई, सुनील भाई, जयेश भाई, महेश भाई यांचे सगळ्यांचेच मॅच असतात. आणि चांगला क्रिकेट खेळा. क्रिकेट स्पर्धेला काय गालगोट लागेल असं काय करू नका. शेवटी अंपायर पण एक माणूसच आहे, निर्णय चुकतो, त्याच्यावर काय जास्त
कमेंट्स आणि हे करू नका. मॅच सुरू होते, त्यामुळे आपण जातोय समालोचक कक्षात, जिथे अडकमोड सर आपल्यासोबत जॉईन होते. तर 37 धावांचं एक आव्हान आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये, एका बाजूला डावखुरा फलंदाज टेनिस विश्वामधला मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज सागर पाटील, तर त्याच्या समेत आलेला दुसरा फलंदाज आहे आशिष हा एक सुद्धा अतिशय प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू आहे. सलामीचा गोलंदाज तसा सलामीचा फलंदाज. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? क्रितेश घरत. फलंदाजीमध्ये फारशी काय दमखम दाखवता आली, त्याच्यामुळे गोलंदाजीमध्ये काहीतरी अचाट अफाट बेफाम कामगिरी करून दाखवतील. झेल उडतोय आणि फेकून दिलंय. षटकार. दुसऱ्या चेंडूचा अंदाज घेतला, सागर पुढे सरसावला आणि लॉंग ऑफ सीमारेषेवरनं चेंडूला अगदी लिहिला सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. षटकातला तिसरा चेंडू क्रितेश घरत पंचांच्या उजवीकडनं. राईट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडू. सागर पाटील, आशिष पाटील यांनी जबरदस्त प्रथम प्रदर्शन दाखवत SP आयोजित उपसरपंच चषक 2025 नाईट टेनिस क्रिकेट 1 लाख रुपयाची स्पर्धा जिंकली. आडव्या बॅटचा वापर केला जातो आणि चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. थोपवणं अशक्य आहे. दणदणीत आलेला हा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 10 वर. राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. खणखणीत दणदणीत चौकारानं धावसंख्या 14. क्रितेश घरतला पूर्णपणे डॉमिनंट केलं जात आहे. क्रितेश घरत सारखा एक अव्वल अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावाला वलय, नेम अँड फेम आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याचं जबरदस्त कामगिरी असते, असा खेळाडूला गोलंदाजीवर सुद्धा जबरदस्त हल्ला केला जातोय. सागर पाटील अगदी चॅम्पियनच्या थाटामध्ये खेळतोय. पुन्हा क्रितेश याचा षटकातला अंतिम चेंडू. राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. 3 चेंडू निर्धाव, तर 3 चेंडू मध्ये 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 23 धावा. वेळेचा अपव्यय अजिबात पंच खपून घेऊ नका. आयोजक रोहिदास स्पष्ट यांचं आगमन झाले. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रस्त्यावर काही बाईक अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या आहेत. 67-77. त्यांनी कृपया सुरक्षित ठिकाणी नेऊन उभी करावी. 67-77 नंबरची बाईक. आणि गोलंदाज आता येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी, तो जीवा. 12 चेंडू 23 धावा. स्ट्रायकरला आशिष पाटील एक मोठा तगडा फलंदाज. बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलंय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 11 चेंडू आणि 22 धावा. 11-22 बचे हुए 11 गेंदों में 22 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 11 रन रिक्वायर्ड 22. बोलना अरुण. हाँ, ओके. अकलोली टीमला हार्दिक शुभेच्छा. सागर
आणि आशिष या दोघांना हार्दिक शुभेच्छा. अरुण भाऊ पष्टे मुसांना संघाचे लिजेंड क्रिकेटपटू यांच्याकडनं सागर पाटील आणि आशिष या दोघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती धावा काढल्या? 2 धावांनी धावसंख्या कितीवर पोहोचली? ती 17. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र हात अवांतर धाव समांतर आणि 22च्या रूपानं आणखीन एक धाव, अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या 19. राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि फलंदाज मला वाटतं इथं धावबाद होतोय. दोघांमध्ये बिलकुल अंडरस्टँडिंग नव्हती. सागर पाटील सारखा तुफानी बल्लेबाज हा धावबादच्या रूपाने बाद होतो. पहिला हादरा बसतोय. 1 बाद किती झाल्या धावा? 1 बाद 20. अगर हॅलो. पुन्हा एकदा जीवा खेळण्यासाठी येतोय. आणखीन एक जबरदस्त मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज सूरज. जीवा राईट आर्म ओव्हर द विकेट म्हणजे पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. 4था का? लवली डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. चकमा देतोय. राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. दुसरं षटक मात्र जीवाने जीवाची बाजी लावले. जीवाने जीवाची बाजी लावली दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू जीवाचा. पकडो क्या जीतो मॅच. सुरेख क्षेत्ररक्षण बघा. अचूक क्षेत्ररक्षण. अचूक थ्रो. या षटकामध्ये काय टिचून मारा केला जीवाने. जीवाची बाजी लावली. आणि किती धावा दिल्यात? फक्त 7 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 7. 14 न 7 21. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची का? 6 चेंडू 16 धावा. शेवटचं षटक निर्णायक असेल. निकुंज येतोय गोलंदाजीसाठी. खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो आशिष. 6-16 बरोबर. 6 चेंडू 16 धावा. निकुंज
आणि उतुंग गगनचुंबी षटकार. 5-10. टायगर अभी जिंदा है. पुढचा चेंडू. दोन चेंडू झालेले आहेत. 7 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावा. बघा जबरदस्त उत्कंठावर्धक रोमहर्षक सामना. 4-9 खेळण्यासाठी सज्ज होतोय सूरज. मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज. एक धाव पळून काढली जाते. 3 चेंडू 8 धावा. खरं तर सूरज पष्टे मोठा फलंदाज आहे, परंतु अतिशय अटीतटीच्या क्षणी पहिल्याच चेंडू जेव्हा तो रिव्हर्स स्वीप मारतोय, एक प्रकारे आत्मघातकी फटका असू शकतो. बघूया या षटकातला चौथा चेंडू. राईट आर्म ओव्हर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. 3 चेंडू 6 धावा. बरोबर 7 का? 3-7. 3-7. निकुंज. दोन चेंडू 6 धावा. हृदयाचे ठोके दोन्ही संघाचे वाढतायत. दोन्ही संघांचे हृदयाचे ठोके वाढतायत. बघूया सूरज काय करतोय. 2-6. निकुंज राईट आर्म ओव्हर द विकेट. खेल खल्लास. खेल खल्लास.